आमच्या नाशिकला ना भरपूर अशा गोष्टी फेमस आहेत. त्यापैकी ना एक म्हणजे सायंताराचा साबुदाणा वडा. आता इतका टेस्टी लागतो ना तो, की तुम्ही नक्कीच कधी जर इथे व्हिजिट केलं ना नाशिकला, तर नक्कीच येऊन तुम्ही इथे टेस्ट करून बघा. इतका भारी लागेल ना. आता जे नाशिकचे आहेत त्यांना तर माहितीच असेल. आता त्याच पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला आहे इथे साबुदाणा वडे. पूर्णपणे तसं बनवेल की नाही मला माहिती नाही, पण नक्कीच मी नाशिकचे असल्यामुळे मला नक्कीच येणार. तर मग काय मस्तपैकी इथे ना मी साबुदाणा भिजत घातलेला होता 2 तास अगोदर. तो मस्तपैकी त्याचं पाणी निथळून साबुदाणा तयार करून घेतला. भिजल्यानंतर तो असा एकदम मोकळा झालेला होता. त्यानंतर मस्त इथे बटाटे उकडून घेतले. आता बटाटे उकडल्यानंतर काय झालं ना, की काही बटाटे मोठ्या साईजचे होते, काही बटाटे छोट्या साईजचे होते. आता विषय असा झाला, की बटाटे ना जे मोठे होते तेच जास्त शिजून गेले आणि जे छोटे होते तेच नाही शिजले. आता शिजले नाही म्हणजे कच्चे राहिले असं काही नाहीये. बटाटे आपले जे छोटे होते ते पाहिजेल तसे शिजले, पण जे काही मोठे बटाटे होते ते जास्तच फुटून गेले. तर असो, काही हरकत नाही. आता उकडलेले बटाटे त्याच्यातून आपल्याला 2 ते 3 बटाटे काढून ठेवायचे. ते काम मी पुढे सांगतेच तुम्हाला. मग काय सगळे बटाटे सोलून इथे किसून घेतले मी व्यवस्थित. किसून पण घेऊ शकता किंवा हाताने पण कुस्करून घेतले तरी चालणार आहे. मी किसूनच घेतले. त्यानंतर मस्त आता आपल्याला जी काही चटणी टाकायची आहे वड्यामध्ये आपल्याला आणि चटणीसाठी पण आपल्याला जे वाटण लागणार आहे ते पण मी इथे तयार करून घेते. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये मस्त एक 10-12 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये मस्तपैकी जिरं टाकलं आणि वाटून घेतलं. आता तुम्ही जिरं जर खात असाल उपासाला तरच टाका, काहीच हरकत नाही. त्यानंतर घेतला साबुदाणा जो भिजलेला होता. त्याच्यामध्ये जे उकडलेले बटाटे ते टाकले मी त्याच्यामध्ये आणि जे काही आपण वाटण वाटलेलं होतं तर ते टाकलं थोडंसं. थोडंच टाकायचं आहे म्हणजे आपल्याला चव लागते थोडीशी वड्यांना पण. वडे असे फिक्के-फिक्के नाही होत. तर ते थोडंसं वाटण टाकलं चमचाभर त्याच्यामध्ये. मस्त चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलं. आता काय झालं ना, की मी ते एक वाटण एकजीव करत होते, तर ते करता आलं नाही पातेल्यात. त्यामुळे मी काय केलं, की ते ताटामध्ये शिफ्ट करून घेतलं आणि ताटामध्ये व्यवस्थित त्याचा चांगला मळून मी गोळा तयार करून घेतला. खरं तर आहे ना, वडे करण्याचं कारण असं होतं, की काल होती चतुर्थी. आता चतुर्थी ही कालच झाली आणि व्हिडिओ मी आज टाकते. तर व्हिडिओला खरंच थोडं लेट झालं. कारण काय होतं ना, मी व्हिडिओ तर काढून ठेवते, पण त्याला ना आवाज द्या, त्यानंतर एडिट करा, हे सगळं करायला ना मला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे जसा वेळ भेटला ना, तसा व्हिडिओ पटकन बनवते, त्याला एडिट करते आणि मग तो दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी असं शेअर करते मी. असो, तर आपल्या इथं बघा गोळा तयार झाला व्यवस्थित. मी मस्तपैकी वडे तयार करून घेतले. आता ना मी काय करते, की वडे असे अगोदरच सगळे तयार करून घेते. जेणेकरून ना जेव्हा आपण खायला बसणार आहे, तेव्हा मस्त पटकन तेल गरम झालं, की त्यात नुसते वडे सोडायचे आणि तळून लगेच गरम-गरम द्यायचे. तर असे सगळे इथे वडे तयार करून घेतले. आता इथे छोटेसे 2 वडे पण मी केले होते, तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये. तर ते मी माझ्या देवांसाठी बनवलेले होते. तर 2 वडे छानपैकी मस्त. आता इथे मी वडे तर तयार झालेलेच आहे आपले. तर म्हटलं की आपण अगोदर आता चटणी बनवून घेऊया. मग चटणीसाठी मी शेंगदाणे अगोदरच थोडेसे भाजून ठेवलेले होते. त्याचे सगळे फोतरे काढून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता काय करायचं ना, की शेंगदाणे वाटताना ना थोडेसे जाडसरच ठेवायचे. एकदम पातळ आपण एकदम असं एकदम बारीक करतो ना तसं नाही करायचं. तर थोडंसं पाणी टाकून आहे ना मस्तपैकी त्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं. असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं त्याचं. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं वाटून घ्यायचं आहे. आता चला चटणीच्या रेसिपीकडे वळूया आपण. मस्तपैकी गॅस पेटवला, गॅसवर ठेवलं भांडं. भांड्यात थोडंसं तेल टाकलं मी. बघा तुम्ही जर तेल खात असाल उपासाला तर तेल पण तुम्ही खाऊ शकता. तूप खात असाल तर तुपातसुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता. काहीच हरकत नाही. मी तेलच खाते त्यामुळे मी मस्त तेल टाकलं. आता हे वाटण आपण जे मगाशी वाटलेलं होतं, जे आपण वड्यांच्या ह्याच्यात पण हे टाकलं होतं आपण, जे ठेचा बनवला होता तोच ठेचा मी इथे चटणीसाठी पण घेतला आहे. मस्त फोडणी दिली त्याला. ते जी फोडणीमध्ये ते जे वाटण होतं ते टाकलं. त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं पण वाटण वाटलेलं होतं ते सुद्धा टाकलं आणि मस्त त्यामध्ये टाकलं मस्त ताक टाकलं मी. मस्त अर्धी ताकाची पिशवी टाकली. मस्त छान आंबट गोड चटणी बनवायची आपल्याला. आणि मग त्यामध्ये ना जे 2 बटाटे मी पहिले काढून ठेवलेले होते ना, आपण जे बटाटे उकडवले होते त्याच्यातून, तर ते 2 बटाणे
हातानेच कुस्करून टाकले. त्याच्याने काय होतं ना की चटणी एकदम सुंदर चविष्ट लागते आणि जास्त पातळ पण होत नाही, अशी मस्त घट्टसर पण चटणी होते. तर हे नक्कीच करा की असे 2 किंवा 3 तुम्हाला पाहिजे तसे बटाटे टाकून अशी चटणी तयार करायची. आता इथे आपलं गरम तेल झालेलं होतं, त्याच्यात मस्तपैकी आपले वडे पण सोडले आणि असे मस्त बघा ब्राऊन रंगाचे वडे तळून काढले मी. इतके सुंदर झाले होते ना, सेम टू सेम तसे झाले तर मी असं तर म्हणणार नाही. पण ना प्रयत्न तर नक्कीच केला आहे मी तसे वडे बनवण्याचा आणि मला तर माझ्या घरच्यांनी शाबासकी दिलीच की खरंच खूप छान झाले होते वडे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.